श्री स्वामी समर्थ. पहा, आज 27 एप्रिल वार सोमवार या दिवशी मोहिनी एकादशी आली आहे. आपल्या हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्ती देखील मिळते. आणि म्हणूनच या दिवशी आपण पूजा अर्चनेबरोबर काही उपाय करणे देखील महत्त्वपूर्ण मानले जाते. म्हणूनच आज आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत आपल्याला ह्या काही वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे, ज्यामुळे आपल्या मागे लागलेली इडापिडा निघून जाईल. आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, घराला लागलेली नजरबाधा किंवा वास्तुदोष असेल तर वास्तुदोष, त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींना काही नजरबाधा लागली असेल, वाईट बाधा घरात जर का असेल तर ह्या सर्व गोष्टी निघून जाण्यास मदत होणार आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहिती आहेच. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांनी मोहिनी रूप मोहिनी अवतार त्यांनी धारण केला होता. त्याचप्रमाणे मोहिनी एकादशीचं व्रत प्रभू श्रीरामांनी त्याचप्रमाणे पांडवांनी देखील केले होते. थोडक्यात पूजा विधी पाहू. बघा, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेच. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल, थोडंसं जाडमीठ असेल जाडमीठ, थोडीशी हळद, त्याचप्रमाणे गोमूत्र टाकून अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा. भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, पिवळी फळे अर्पण करायची आहे. धूप दीप दाखवून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची आहे. तुळशीशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही. त्यानंतर भगवंतांना केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर कथा वाचन करायची आहे आणि आरती देखील करायची आहे. बघा, मोहिनी एकादशीचं व्रत कथा वाचावी आणि ती ऐकावी आणि शेवटी विष्णूंची आरती करावी. शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा शक्य नसेल तर यूट्यूबला लावून ते श्रवण देखील करावं. आता बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 ते 9 या वेळेतच करायचा आहे. कारण ही वेळ माता लक्ष्मी येण्याची आहे, तिन्ही सांची वेळ आहे. या वेळेत आपण जे पण काही उपाय करतो याचे फळ आपल्याला हे 100% मिळत असते. बघा, आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय विशिष्ट तिथीला करायचे आहे. आणि आजची एकादशीची तिथी ही खूप महत्त्वाची असल्यामुळे आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. आपल्या सर्वांच्याच घरात उपलब्ध असणाऱ्या ह्या वस्तू आहे. अगदी साधा उपाय साध्या सोप्या पद्धतीने करा. बघा, नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट बघायला भेटतील. आपल्याला अति महागाच्या गोष्टी वापरायच्या नाही किंवा अति मोठी पूजापाठ करायची गरज नाही. अगदी साधी आणि अगदी विश्वास ठेवून मनापासून आपण जी पण गोष्ट करतो त्याचं 100% फळ आपल्याला मिळत असतं. बघा, आपण एखादी तिथी आल्यावर आंघोळ करत असतो. आंघोळीच्या पाण्यात हे टाका ते टाका ते टाका करत असतो. याने आपलं शरीर शुद्ध होईल आपण असं म्हणत असतो. बघा, नुसतं शरीर शुद्ध करून उपयोग नसतं, तर आपलं मन देखील तेवढं शुद्ध होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला उपासना, पूजा, पाठ ह्या गोष्टी देखील करणं महत्त्वाचं आहे. आता आपल्याला एक मोठी पंती किंवा मोठी मातीचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे. यात आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे. यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापूर टाकायचा आहे. बघा, भीमसेनीच कापूर का टाकायचा, तर भीमसेनी कापूरमध्ये जास्तीत जास्त घरातली निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. घरातील वाईट दोष, वाईट विषाणू जंत असतील ते खेचून घेण्याची ताकद असते आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याची ताकद असते. म्हणून शक्य झाल्यास अशा विशिष्ट दिवशी फक्त आपण भीमसेनी कापराचा वापर केला तरी चालणार आहे. त्यानंतर अखंड फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या आहे. हिरवी विलायची असेल तर 2 हिरवी विलायची टाका आणि 1 अखंड तेजपान आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता हे सर्व आपल्याला देवघरासमोर बसून करायचं आहे. देवघरासमोर बसा. त्या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला अगोदर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्या, पूजा करून घ्या. हा उपाय करताना आपल्याला आपल्या घरातील दरवाजा, खिडक्या जे काही असेल ते उघडे करून ठेवायचे आहे.
तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. आता हे प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात काही अडचणी असतील, जे काही वाईट बाधा असेल, जे काही वाईट विचारांची लोक असतील, जे काही निगेटिव्ह ऊर्जा असतील किंवा घराला काही कोणाची इडापिडा लागली असेल, घराला कोणाची नजरबाधा झाली असेल किंवा शेजार पाजारचे काही शत्रू असतील, तर ह्या सर्वांचं जे काही घराला लागलेलं असेल ते त्यांच्यापाशी जाऊ दे म्हणायचं. घराला सुख समृद्धी नांदू दे म्हणायचं. घरातील वाईट बाधा निघू जाऊ दे म्हणायचं. ही प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हे भांडं उचलायचं आहे. हा धूर घरात सर्वत्र आपल्याला फिरवायचा आहे. त्यानंतर हे भांडं आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे. जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत भांडं तिथंच ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणा. कारण एकादशी असल्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या कुठल्याही मंत्राचा जप करायचा आहे. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. या दिवशी शक्य झाल्यास आपण देखील पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे हळदीचं लेपन उंबरठ्यावर आवर्जून करायचं आहे. ज्यांनी सकाळी केलं नसेल त्यांनी दिवसभरात हे उंबरठ्यावर हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. त्यानंतर बघा ह्या वस्तू जळून राख झाल्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायच्या. अत्यंत प्रभावी उपाय आहे. ज्यांना 6 ते 9 या वेळेत करणं शक्य नाही त्यांनी 9, 10, 10:30 कमीत कमी 11पर्यंत हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या घरात तुम्ही रोज 2 कापराच्या वड्या आणि 2 अखंड फूल असलेल्या लवंगा देखील प्रज्वलित करू शकतात.